खामगांव शहर का गौरव माने जाने वाले जमुना तालाब पर नवनिर्मित विसर्जन घाट का लोकार्पण राज्य के श्रम मंत्री और अकोला जिले के पालक मंत्री एडवोकेट आकाश फूंडकर ने किया। इस दौरान उन्होंने बताया कि जल्द ही इस तालाब में बोटिंग सुविधा भी शुरू होगी। गणेश उत्सव, नवरात्र उत्सव और जगदम्बा विसर्जन के अवसर पर श्रद्धालुओं को तालाब किनारे से ही मूर्तियों का विसर्जन करना पड़ता था। इस कारण भक्तों को न केवल असुविधा होती थी बल्कि सुरक्षा संबंधित खतरे भी बढ़ जाते थे। इन्हीं समस्याओं को ध्यान में रखते हुए लगभग 1 करोड़ रुपए की लागत से जनुना किन्ही महादेव मुख्य मार्ग से लेकर तालाब किनारे तक सीमेंट कंक्रीट सड़क का निर्माण किया गया है। इसके साथ ही एक सुसज्जित विसर्जन घाट, पेवर ब्लॉक, सीढ़ियां और बड़ी मूर्तियों के लिए विशेष व्यवस्था की गई है। नया घाट तैयार होने से विसर्जन के दौरान होने वाली असुविधा कम होगी। इसके अलावा तालाब का पुनर्निर्माण भी किया गया है और खामगांव वासियों के लिए जल्द ही बोटिंग सुविधा भी शुरू होने वाली है, जिससे ये तालाब धार्मिक और पर्यटन दोनों दृष्टियों से ही महत्वपूर्ण केंद्र बनेगा। आपण दरवर्षी पाहत असतो की गणपती असतील, देवी असेल, मोठी देवी असेल, आपल्या खामगाव मध्ये एक अतिरिक्त उत्सव आहे मोठी देवी। या उत्सवांमध्ये विसर्जनाच्या वेळी प्रचंड प्रमाणात अपघात आपण ऐकतो। गणपतीचं विसर्जन करत असताना सर्व भाविक भक्तांना होणाऱ्या असुविधांबद्दल आपण ऐकतो आणि यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजे, अपघात रोखले गेले पाहिजे। म्हणून आम्ही बऱ्याच जागांची पाहणी करत होतो। यामध्ये घाटपुरीच्या नदीवर असेल आणि जमुना तलावावर असेल, आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिल्या, पण नंतर आमच्या लक्षात आलं की जमुना तलावावर इथे प्रचंड मोठी जागा आपल्याला उपलब्ध आहे आणि या माध्यमातून इथे आपण हा घाट केला पाहिजे। आणि आज आम्ही त्या घाटाच्या कामाच्या मागे लागलो आणि आज आनंदाचा दिवस आहे की लोकार्पण आम्हाला करता येते। उद्या विसर्जन आहे आणि एक सर्व सुविधायुक्त घाट आम्ही इथे निर्माण केलाय। इथे विसर्जनाच्या दिवशी क्रेन, लाइटिंगची व्यवस्था, सोबतच पोलीस आणि नगरपालिकेचे बचाव पथक हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत। सोबतच घरगुती मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे निर्माण सुद्धा आम्ही इथे केलाय आणि इथे कोणत्याही प्रकारे अपघात होणार नाही। सर्व भाविकांना मनोभावे पूजा करून त्यांच्या गणपतीचं, देवीचं विसर्जन करता येईल या दृष्टीने आम्ही सर्व सुविधा उभ्या केल्या आहे। येणाऱ्या काळामध्ये याच घाटावरनं खामगावकरांसाठी एक नवीन पर्वणी, ती म्हणजे या घाटावरनं बोटिंगची सुविधा आम्ही खामगावकरांसाठी उपलब्ध करून देतोय। आणि जो जनुना तलाव आहे त्याचा आम्ही पुनर्निर्माण सुरू केलाय, ज्यामध्ये पहिले गार्डनचं काम सुरू केलंय, नंतर भविष्यात तिथे अम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्क सुद्धा करण्याचा आम्ही प्रस्तावित केलाय। पण त्याला भरपूर निधी हा आवश्यक आहे आणि तो निधी आम्ही टप्प्याटप्प्याने आणणार आहे। पण प्रायमरीली आज हा घाट लोकार्पण आम्ही करतोय आणि येणाऱ्या 2-3 महिन्यात इथे बोटिंग सध्या सुरू होणार आहे।